तर डिअर पप्पा, तुम्हाला 64व्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, हीच आई भवानीचरणी प्रार्थना. तर पप्पा, तुम्हाला मी खूप मिस करते इथं आज, की तुमच्या बड्डेच्या दिवशी मी तुमच्या जवळ नाही आहे. आणि हे खरं तर मला सर्व तुमच्या रिटायरमेंटच्या दिवशी बोलायचं होतं, पण आपण तुमचं रिटायरमेंटचं फंक्शन नाही करू शकलो. कोविडचे रेस्ट्रिक्शन्स होते, मग आपण छोटासा फंक्शन तो घरीच केला. त्यासाठी सॉरी. खूप इच्छा होती की मग डिसाईड पण केला होता की काय काय करायचं आहे, पण नाही करू शकलो. तर पप्पा, हा मेसेज तुमच्यासाठी. तुम्ही या जगातील एक सुपर हिरो, माझे सुपर डॅड आहात. जे जे काय मला पाहिजे लहानपणापासून ते आत्तापर्यंत ते तुम्ही सर्व दिलात. थोडा उशीर का होईना, पण तुम्ही कधी नाही नाही बोललात, आणि त्या गोष्टीचा मला पप्पा खूप अभिमान आहे. तर 2-3 गोष्टी आहेत ज्या आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील पप्पा. तर मला आठवते, स्कूलमध्ये गॅदरिंग होती. मी 5th होतो आणि तेव्हा थीम होती, ड्रेस कोड होता, व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक शूज. तर माझ्याकडे ब्लॅक शूज होते, नव्हते असे नाही, पण जुने झाले होते. तर मग गॅदरिंग चालू होणार होती संध्याकाळी. पप्पा, तुम्ही मला घेऊन निघालात सायकलवर. आपली सायकल होती, घेऊन निघालात आणि तिथे स्कूलला पोचलो. तेव्हा मॅडम बोलली की शूज तर जुने आहेत, नवीन शूज पाहिजे, स्टेजवर असं कसं पाठवणार, आम्ही आधीच सांगितलं होतं. तर पप्पा, तुम्ही त्याच वेळी मला उरणला नेलात. तेव्हा युसूफ फॅक्टरीच्या बाजूला शूज स्टोअर होता, तिथून शूज घेतलेत लगेच. आणि मला तो मुमेंट अजून आठवते की त्या दुकानदाराने पैसे सांगितले आणि पैसे कमी होते. तर तुम्ही मला तिथेच थांबवलात. तुम्ही बाजूला तिथे गेलात. तुमचा एक मित्र होता, कोण आता एक्झॅक्ट मला आठवत नाही, पण मग तुम्ही आलात दुकानदाराकडे आणि दुकानदाराला सांगितलात की शूज द्या, आता हे पैसे घ्या, मी तुम्हाला उद्या लगेच पैसे देतो, आता गॅदरिंग आहे मुलाची म्हणून. तर मग ते शूज घेतले. मी खूप एक्सायटेड होतो, नवीन शूज भेटले. ते शूज घेऊन आपण गेलो परत गॅदरिंगला. परफॉर्मन्स झाला, तो एक मोमेंट झाला. दुसरा मोमेंट, माझी पहिली सायकल बाबा, ती तुम्हाला पण आठवत असेल कशी भेटली. मी क्लासला चाललेलो आणि मी एक छोटा लेटर लिहिला होता की जर तुम्ही मला सायकल घेतलीत नाहीत तर मी संध्याकाळी परत घरी येणार नाही. तर तुम्ही मला रिक्षात सोडायला आलात, मी रिक्षात बसलो, तुम्हाला तो लेटर दिला. संध्याकाळी मी 7 वाजता घरी आलो. तुम्ही त्याच मोमेंटला मला नेलात उरणला आणि सायकल घेऊन दिलीत पप्पा, माझी पहिली सायकल. तर मी खूप खुश होतो. तिसरी गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट माझ्या लाईफमध्ये पप्पा, माझी पहिली बाईक करिश्मा. मी हट्ट केला होता. मी FYला होतो तेव्हा, 2008ला. पण मला पप्पा माहिती होता की आपली परिस्थिती, आपण मिडल क्लास, त्यामध्ये पण तुम्हाला नाही बोललात. माझं ग्रॅज्युएशन झाला 2011मध्ये, 10मध्ये झाला. 11मध्ये एप्रिलमध्ये एक दिवशी असं दुपारी मी, मम्मी, ताई बसलो होतो आणि मग मी खूप फ्रस्ट्रेट झालो होतो तेव्हा की कॉलेज माझं संपूर्ण गेलं, मला बाईक पाहिजे होती, मला करिश्मा पाहिजे होती, करिश्मा नाही घेत. मम्मीला मी सहज बोलून गेलो की काय केलं तुम्ही माझ्यासाठी, आणि मी निघून गेलो. मी येणारच नाही परत घरातून असं. मला आठवते, मी जाऊन आपल्या डोंगरावर कातलावरती बसलो होतो. मम्मी बिचारी धावत धावत आली. देख अमित, तेव्हा तो आला होता माझ्या पाठी शोधत तिकडे. मग तिथून मला समजवला कसा बसा, आणि मी घरी आलो. त्याच मंथमध्ये पप्पा मला आठवते, तुम्ही तुमचा PF विड्रॉ केलात. आपण बोकरवड्याला गेलो आणि करिश्मा आपण हँड कॅश घेतली. तर हे मोमेंट्स आहेत पप्पा, मी कधीच विसरणार नाही. अजून अशाच पप्पा बऱ्याच काही गोष्टी आहेत का ज्यासाठी हट्ट केले आणि त्या हट्ट तुम्ही पुरवलेत. माझे असो, ताईचे असो. ताईंनी तर खूप कमी हट्ट केले, माझेच हट्ट जास्त पुरवले गेलेत घरामध्ये, हे मला माहिती आहे. तर ताई, तुला पण सॉरी. मला आठवते, स्कूलची पिकनिक होती. तू 10th होतीस, मी 8th होतो. आणि तुझ्यासाठी 10th तुझा लास्ट इयर स्कूलचा, आणि तुझ्यासाठी ती पिकनिक इम्पॉर्टंट होती. तुझे सगळे फ्रेंड्स आले होते, पण आपली परिस्थिती नव्हती तेव्हा. तरी पप्पाने आपल्याला खूप काय काय एवढं दिलं. पण असं होतं की तू किंवा मी
एकच जाणार होतो, पण तेव्हा ते मला रिअलाईज झालं नाही. मी हट्ट केला आणि नेहमीप्रमाणे पप्पाही माझा हट्ट पुरवला. मी पिकनिकला गेलो, तू घरी होतीस, पण तुझे जेव्हा फ्रेंड्स तिथे होते तेव्हा मला बोलायला लागले, नावं नाही घेत पण तुझ्या फ्रेंड्स, तर ते बोलल्या की मीनाक्षी आता इथे असती, तर तिचा लास्ट इयर होता. तेव्हा ताई मला खूप बेकार वाटला होता. मी तुला हे कधी बोललो नाही, पण मला तेव्हासुद्धा रिअलाईज झाला होता आणि आत्ताही रिअलाईज होते. तो म्हणून मला आठवते की माझे किती हट्ट पुरवले गेलेत घरात आणि सर्वांनीच घरात किती सपोर्ट केला आहे. तसंच पप्पा अजून एक इन्सिडेंट होता. आपण असं जेवायला बसलो होतो घरामध्ये आणि सहज ताई मी जेवत होतो आपण, आणि तेव्हा असे टॉपिक निघाले होते की दुसरे पोर बघा इथे शिकतात, तिकडे हे चाललं आहे, हे भेटतं ते भेटतं. मग तेव्हा मी पण बोललो, ताई पण बोलली. ताईला पण आठवत असेल की तुम्ही असं काय वेगळं केलं आमच्यासाठी. एज्युकेशन झालं, कपडे झाले किंवा काय, हे तर बेसिक गोष्ट आहेत. हे प्रत्येक मम्मी पप्पा सर्वांसाठीच करतात. तुम्ही वेगळा असं काय केलं, आम्हाला काय स्पेशल असं काय भेटला नाही. आता आमचे बाकी फ्रेंड्स आम्ही बघतो, त्यांना भरपूर काय काय भेटते असं. पण पप्पा तो त्या मोमेंटला आम्हाला नव्हतं माहिती, पण आता रिअलाईज होते, आता कळते की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. आपली अशी परिस्थिती असून सुद्धा आम्हाला इंग्लिश मिडियममध्ये शिकवलं. आत्ता ह्या पोझिशनला मी जे काय आहे पप्पा तुमच्या मुले आहेत, तर आता आम्ही मराठी शाळेत असतो किंवा आम्हाला काही सपोर्ट नसता असा, तुम्ही पण असा एवढा विचार नसता केला आमच्याबद्दल, आमच्या फ्युचरबद्दल, आमच्या करिअरबद्दल, तर कदाचित ज्या आत्ता जिथे मी आहे तिथे पप्पा नसतो. तर हे सगळे मुमेंट्स मला आत्ता आठवतात. या जुन्या गोष्टी भरपूर दिवस मनामध्ये होत्या, तुमच्याशी शेअर करायच्या होत्या, पण शेअर करू शकलो नाही. आत्ता जेव्हा तुमच्या लांब आहे पप्पा, तर खरंच बोलायला सुद्धा नाही होत काय काय गोष्टी. पण पप्पा तुम्ही आमच्यासाठी खूप केलात आणि खूप करता सुद्धा. तर असेच आमच्यासोबत राहा. तुम्हाला 100 काय 200 वर्ष आमचा पण जेवढं आयुष्य काय आहे ते तुम्हाला लाभो आणि तुमच्यासारखे पप्पा हे सर्वांनाच भेटो. लाईफच्या प्रत्येक माझ्या डिसिजनबद्दल तुम्ही माझ्या पाठी ठामपणे उभे होतात की नाही तुला आवडते ना, तुला पाहिजे ना, तू कर. तर हाच सपोर्ट तुमचा असाच माझ्या पाठीशी राहू द्या. आणि तुम्ही खरंच घराचा जसा पाया बोलतात तसे आमचा आहेत पप्पा तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये. तर असेच राहा, खुश राहा. आणि आता तुमचे खरंच दिवस आहेत ते तुम्ही एन्जॉय करा. तुम्ही खूप मेहनत केलीत लहानपणापासूनच. जे तुम्ही सांगायचे पहिले, एवढी मेहनत आम्ही लहानपणी केली, आम्ही असे कपडे घातले, आम्हाला असे बुक्स भेटायचे, तेव्हा त्याची व्हॅल्यू नव्हती पप्पा समजत. पण आता जेव्हा कमवायला लागलो, बाहेर आहे, लांब आहे फॅमिलीच्या, तेव्हा एक एक गोष्टीची पप्पा व्हॅल्यू आम्हाला समजते. आणि दुःख पण होतं की तेव्हा मी काय बोलून गेलो, काय एक्सपेक्ट केलं, काय गोष्ट मागितली. पण आता त्या गोष्टीची एक एक गोष्टीची जाणीव होते पप्पा की तुम्ही नाही बोललात. लेट झाला पण तुम्ही नाही बोलला नाहीत, नाही करू आपण. तर हाच पॉझिटिव्हनेस तुमचा मी माझ्या लाईफमध्ये पप्पा अप्लाय करतो आणि ट्राय करतो की पॉझिटिव्ह नाही राहायचं. करू, होईल, उशीर होईल, जे काय होईल ते मेहनतीने होईल. कारण का आम्ही खूप तुमची मेहनत बघितली आहे लहानपणापासूनच, आत्ता पण बघतो. आत्ता पण तुमची धावपळ, आमच्यासाठी विचार, सर्वांसाठीच. आमचा असो, तुम्ही मोठे असल्या कारणाने तुमच्या बहीण भावाचा असो, बाकी नातेवाईकांचा असो, जरी काय झाला आम्ही लगेच फ्रस्ट्रेट व्हायचो, आम्ही बोलायचो. पण तुम्ही तसे नाही बोलायचे. तुम्ही बोलायचे नाही, आपलेच आहेत रिलेटिव्स, आपलेच नातेवाईक आहेत आणि आपल्याला सर्वांसोबतच राहायचं आहे. तर पप्पा यासाठी तुमचा खूप अभिमान आहे आणि असाच राहणार आहे अभिमान, कधीच कमी नाही होणार. कारण का तुम्ही खरंच पप्पा माझ्यासाठी, जसं मी बोललो, माझे सुपर हिरो आहात. पुन्हा एकदा पप्पा तुम्हाला तुमच्या जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि तुम्हाला खरंच मिस करतोय. आय लव्ह यू पप्पा.